नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामभाऊ आपलं परत एकदा स्वागत करतो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती जर बघितली, सध्याचं वातावरण जर बघितलं तर पूर्ण समतोल बिघडलेला आहे. वातावरण जसं खरबूज पिकाला सेटिंगसाठी किंवा एकदम फ्रेश क्वालिटी ठेवण्यासाठी किंवा कोणतीही रोगराई येऊ नये अशा कंडिशनचं सध्या वातावरणच नाही आहे. वातावरण पूर्ण खरबूज पिकाच्या विरुद्ध चालू आहे. कारण आपण शेतकरी आहोत, खरबूज पिकावणारे शेतकरी आहोत सगळे. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये डावणी खूप अशी अटॅक करते ह्या वातावरणात. कारण ढगाळ वातावरण खरबूज पिकाला थोडं पण सहन होत नाही, लगेच डावणीचा अटॅक होतो. तर नक्की शेतकरी मित्रांनो, आपण पण भरपूर अशी काळजी घेत असतो, चांगल्या प्रकारे आपण सगळ्या गोष्टी करतो, पण तरी पण आपल्या प्लॉटवर थोडं डावणीचा असर झाला आहे. तुम्ही बघू शकता, आपण वेळेस सगळं स्प्रे घेऊन कंट्रोल करून घेतलं आहे. थोड्याफार प्रमाणात कुठं तरी आपलं मोजक्या जागेत आपल्या प्लॉटवर तुम्हाला डावणीचा थोडा असर दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, सध्याची परिस्थिती जर बघितली तर वातावरण एवढं बेकार आहे की एक तर डावणीचा अटॅक होत आहे, वरून आपलं सेटिंग होत नाही आहे, मधमाशींचं प्रॉब्लेम येतं आहे. ज्या सेटिंग आहे थोड्याफार सूर्यप्रकाश व्यवस्थित न पडल्यामुळं त्या पिवळ्या पडत आहे. अशा समस्या आता खरबूज पिकामध्ये शेतकऱ्यांना उद्भवत आहे. सगळ्या शेतकऱ्यांचं जवळपास सगळ्यांची परिस्थिती एकसारखी आहे. सगळे शेतकरी परेशान आहे, कारण सेटिंगच होत नाही. सेटिंगला खूप असं अडचणी शेतकऱ्यांना आता सुरू झाल्यात. कारण हे वातावरण खूप वाईट वातावरण आहे. असं खरबूज पिकाला वातावरण नाही पाहिजे. चांगलं फ्रेश आणि व्यवस्थित वातावरण पाहिजे. आणि असं वातावरण असलं बी तरी बी हे 1-2 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी असणं हे ठीक आहे. पण जर तुमचं 15 दिवस येणारे परत फेब्रुवारीचे 2-3 आठवडे म्हणजे हे असंच वातावरण चालणार, म्हणजे यंदा कुठं ना कुठं शेतकऱ्यांसाठी खरबूज पिकवणं हे अवघड जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एवढ्या जर समस्या खरबूज पिकामध्ये येत असतील सध्याच्या परिस्थितीमध्ये, कारण डिसेंबरच्या लागवड आहे ह्या खरबूज पिकामध्ये, सगळ्या शेतकऱ्यांची डिसेंबरचीच लागवड असते जास्त तर. कारण डिसेंबरमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे क्षेत्र खाली असतात, तर ते जास्त करून तर खरबूजच लागवड करतात. जे शेतकरी आधी खरबूज लागवड केलेले ते शेतकरी खरबूजच लागवड करतात. तर शेतकरी मित्रांनो, अशी परिस्थिती जर असली तर नक्कीच येणाऱ्या वेळेस मार्केट कुठं ना कुठं चांगलं एक 22-25 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या सगळ्या समस्या जर तुम्हाला येत असतील खरबूज पिकात, तर तुम्ही नक्कीच ते कुठं ना कुठं ते रेट वाढण्याचे आपल्याला काहीतरी गुण दिसत आहे त्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आता माझं एक सांगणं आहे सगळ्या शेतकऱ्यांना, जे आपल्यासोबत जोडले आहेत, जे नवीन बघताय, ज्या शेतकऱ्यांकडे खरबूज आहे, तर शेतकरी मित्रांनो, आपल्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट ठेवा. एक रेट विचारा काय मार्केट चालू आहे. आणि त्यानंतर व्यापारी जर म्हणत असतील की 17, 18, 20 रुपयापर्यंतच तुमचे रेट चालू आहे, तर शक्यतो शेतकरी मित्रांनो ही खरी गोष्ट नाही आहे. आज जर बघितलं तर दिल्ली मार्केट हे चांगल्या प्रकारे चालू आहे. त्यानंतर लोकलमध्ये पिकेल माल जर असलं तर माल बघून एक 23-24 रुपयापर्यंत पण हार्वेस्टिंग चालू आहे. पण तुमचं ते माल त्या क्वालिटीचं पाहिजे, त्यात ती गुणवत्ता पाहिजे, तुम्हाला नक्कीच चांगला भाव मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, एक ॲव्हरेज कधी रेट बघितला तर सध्या पण एक ॲव्हरेज प्लॉटचे रेट हे 17-18 रुपये कटिंग चालू आहे. तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे माल हे 24 रुपयापर्यंत कटिंग चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचा माल चांगल्या गुणवत्ताचा चांगल्या क्वालिटीचा असेल, एखादा व्यापारी म्हणत असेल तुम्हाला की सध्या रेट नाही, पडले अमुक टमुक, तर त्यांच्या जाळ्यात पडू नका. त्यांना सरळ सांगा तुम्ही, दादा मला अशा रेटने द्यायचं आहे, तुम्हाला परवडत असेल तर घ्या, नाहीतर राहून द्या. असं तुमच्या मतानं तुम्हाला जसं सुचतं आहे तसं तुम्ही बोला. पण शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये सध्याच्या परिस्थितीत जर बघितलं तर खरबूजचे रेट पाळण्यामागं हे कुठं ना कुठं शेतकरी बी जबाबदार असतात. व्यापारी काही बोलतात आणि आपण त्या जाळ्यात अडकतो. आणि एकदा जर आपल्या 8-10 किलोमीटरच्या रेडिएशनमध्ये एखादा प्लॉट 17-18 गेला की ती एक रेंज पडत असते त्या भागामध्ये, आणि तो पूर्ण भाग त्या रेंजच्या हिशोबानंच पूर्ण माल उचलला जातो. मग ते कुठं ना कुठं हे 8-10 किलोमीटर अख्ख्या
आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पसरतात की अशाशी एक मार्केट चालू आहे आणि हे व्यापारी सगळे एकमेकांना कॉन्टॅक्ट करून असतात. तर शेतकरी मित्रांनो, अशी ही एक जाळी असते, तर तुम्ही नक्कीच ह्या जाळ्यामध्ये अडकू नका. वैयक्तिक आपल्या शेतकऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट ठेवा आणि शेतकऱ्यांमध्ये मतभेद होऊन देऊ नका. आणि आपापसातले जे चर्चा आहे तुम्ही ते फिक्स ठरवा की आपल्याला आपले प्लॉट काय रेटनं द्यायचे, काय रेटनं नाही द्यायचे. तर मग त्या हिशोबानं जर सगळे शेतकरी चालले तर नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांना एक चांगला भाव मिळेल, एक ॲव्हरेज भाव मिळेल, सगळ्यांना परवडेल. कारण यंदा वातावरण जसं चालू आहे त्या हिशोबानं बघितलं तर यंदा शेतकऱ्यांना चांगला चान्स आहे. पूर्ण चान्सचा फायदा घ्या आणि आपल्या प्लॉटचे आपणच रेट ठरवा, व्यापाऱ्यांना रेट ठरवू नका देऊ. तर शेतकरी मित्रांनो, हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही सगळे हे चांगल्या प्रकारे बघा आणि एक शेतकऱ्यांमध्ये ही चर्चा होऊन द्या. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे आपल्या प्लॉटची कंडिशन पण आता चांगली आहे, ठीकठाक आहे. थोडंफार डावणीचं प्रमाण आलं तर आपल्याजवळ, पण आपण वेळेस कंट्रोल केलं आहे. आपलं सध्या प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये आणि ह्या वातावरणामुळं आपलं कुठं ना कुठं मधमाशीचं प्रॉब्लेम पण येतं आहे. सेटिंग होत नाही, पिवळी माझं नाही, पूर्ण शेतकऱ्यांची तीच परिस्थिती आहे. तर बघूया येणाऱ्या वेळेस आपला प्लॉट काय म्हणतं आहे काय नाही, एकदा ॲव्हरेज आपलं निघणार की नाही निघणार. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण नवीन व्हिडिओ आणि आता इथून पुढं नवीन माहिती आपण शेतकऱ्यांना देत चालू. कारण यंदा आपलं शेतकऱ्यांसाठी चांगलंच फायदा करून घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट तुम्हाला कसा वाटला कसा नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपलं मार्केट रेट स्वतः ठरवा. तर शेतकरी मित्रांनो, लवकरच भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम.